नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पाकातल्या पुरीची रेसिपी, ज्याला आपण दहीपुरीसुद्धा म्हणतो किंवा पाकातल्या पुऱ्यासुद्धा म्हटल्या जाते. खूप मस्त वाटते त्या खायला. अतिशय मला खूप जास्त आवडते. गोडपैकी कोणतं स्वीट म्हटलं तर मला हीच रेसिपी जास्त आवडते, म्हणजे ही पुरी. कारण की खायला इतकी टेस्टी वाटते, ना जास्त आंबट वाटते ना जास्त अशी गोड वाटते. अगदी बरोबर आपल्याला टेस्ट लागते त्याची. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 कप मैदा घ्यायचा आणि क्रिस्पीनेस हलकीशी राहील बा यासाठी मी रव्याचा वापर केलेला आहे. तर 1/3 कप आपल्याला रवा टाकायचा आहे बारीकवाला. सोबतच इलायची पावडरसुद्धा, सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आणि गरम केलेलं तूप किंवा तेल तुम्ही मोहनसारखं असं टाकू शकता, म्हणजे आणखी क्रिस्पीनेस येते त्याच्याने. तर यामध्ये मी 2 ते 3 चम्मच तेल टाकलेलं आहे गरम करून आणि हे अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचं गरम असल्यामुळे. नंतर हाताने छानपैकी पूर्ण मैद्याला असं चोडून लावून घ्यायचं आणि त्याची बरोबर हलक्या हाताने मूठ तयार होते की नाही होत हे चेक करायचं. मूठ आपली बरोबर बनत असेल तर त्यामध्ये नंतर आपल्याला दही टाकायचं आहे. यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आहे. नुसतं दह्याने आपल्याला भिजवून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर यामध्ये मी 1 कप आंबट दही घेतलेलं आहे आणि ते सुरुवातीला थोडं करून टाकायचं. एकसाथ बिलकुल टाकायचं नाही. छान असा सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे आणि लास्ट स्टेजवर जेव्हा डो तयार झाला आहे आता तुमचावाला, तर याला हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि बरोबर सेट करून घ्यायचं व 10-15 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं. मला 1 कप पूर्ण दही लागलं यामध्ये आणि याला मी आता झाकून ठेवून दिलं 10-15 मिनटं मुरायसाठी. तोपर्यंत आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक तयार करण्यासाठी मी भांड्यामध्ये 1.5 कप साखर घेतलेली आहे. सोबतच 2 कप पाणी टाकायचं त्यामध्ये आणि याला हाय फ्लेमवर सुरुवातीला छानपैकी अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर यामध्ये इलायची पावडर टाकायची आहे तर आणि केसरचा वापरसुद्धा करू शकता तुम्ही आणि याला आपल्याला चिपचिपा असा पाक तयार करून घ्यायचा आहे. एकदा उकळी आली की गॅसची फ्लेम थोडी कमी करायची, मीडियम फ्लेमवर करायचं. सुरुवातीला आपण हाय फ्लेमवर याला ठेवलं होतं ना, तर आता मीडियम फ्लेम करायची आणि याला छानपैकी असा चिकटसर असा पाक तयार होईल बा, असं तयार करून घ्यायचं आहे. एकतारी वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त आपल्या हाताला जेव्हा आपण बोटावर घेतो ना, तर चिपचिपापणा येईल बा, असा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आणि पाक तयार झाल्यानंतर त्याला साईडला ठेवून द्यायचं. नंतर जो बनवलेला डो होता त्याला एकदा आणखी मळून घ्यायचं आणि मोठ्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. जेवढे आपण पोळी लाटतो ना तेवढ्या आकाराचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि त्याला छानपैकी असा पोळीसारखा लाटून घ्यायचा आहे. खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही, मीडियम आपल्याला थिक राहील बा इथपर आपल्याला जी पोळी आहे ना ती लाटून घ्यायची आहे. किंवा तुम्ही छोटे गोळे घेऊनसुद्धा याच्या छोट्या पुऱ्या लाटू शकता. बट त्यामध्ये कसं होते की वेळसुद्धा जास्त जातो आपला आणि नंतर छोट्या पुऱ्या लाटायला कंटाळासुद्धा येतो. म्हणून मी काय करते, डायरेक्ट अशी एक पोळी लाटते, नंतर वाटी किंवा झाकणच्या सहाय्याने असं आपल्याला याला छानपैकी असं कट करून घ्यायचं आहे. जेणेकरून एकसारख्या पुऱ्या आपल्या तयार होतील आणि छानपैकी शेपसुद्धा येईल. नंतर पुऱ्या लाटून झाल्यानंतर त्याला एका ताटामध्ये काढून ठेवायचं आणि त्यावर कपडा झाकून ठेवायचा, नाही तर लवकर ड्राय होतात ह्या. तर कपडा झाकून ठेवायचा. जसे की तुम्ही लाटल्या आणि ताटामध्ये काढून ठेवल्या की एखादा कपडा मऊसर असा झाकून ठेवून द्यायचा, रुमालीचा वगैरे, जेणेकरून जी वरची लेअर आहे ना ती अशी कडकसर येणार नाही. तुम्हाला मी छोट्या पुऱ्यासुद्धा लाटून दाखवते, बट ह्या लाटायला मला मोठा कंटाळा येते, म्हणून मी काय करते, डायरेक्ट मोठी एक पुडी लाटली की त्याला कट करून टाकते. सोबतच तेल गरम करायलासुद्धा मी ठेवलेलं आहे गॅसवर आणि जोपर्यंत तेल गरम होते तोपर्यंत जेवढा पुऱ्या होईल ना तेवढ्या लाटून ठेवून देते. खूप जास्त कडकडीत असं तेल पाहिजे नाही आणि धुवादार असं. पण पुऱ्या ज्या प्रकारे आपण कधी पण कोणत्या पण पुऱ्या फ्राय करतो ना, त्यावेळेस आपण जेवढं तेल गरम करतो ना तसंच तेल यामध्ये गरम करायचं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवायची आणि नंतर छानपैकी अशा टम्म फुगल्या की मीडियम फ्लेम करून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा टमटमीत फुगल्या पुऱ्या की याला पलटवत आपल्याला हलकासा कलर चेंज होईल इतपत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता बघू शकता याचा छान असा कलर आलेला आहे. त्याला मी आणखी एखादा मिनटं होऊ देते
बाकीच्या पण पुऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि नंतर आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. आता तुम्हाला काढायच्या वेळेस बघू शकता की ज्या बाकीच्या पुऱ्या आहे त्या तितक्या आता हलत नाही आहे, म्हणजे तितक्या अशा फ्राय नाही होत आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या परफेक्ट अशा फ्राय झालेल्या आहे हे आपल्याला समजून येते. आता झाऱ्यामध्ये काढल्यानंतर याला लगेच पाकात न टाकता थोडंसं ताटावर ठेवून द्यायचं, जेणेकरून पुऱ्यामधलं असलेलं जे तेल आहे ना ते पूर्ण खाली ताटामध्ये सांडून जाईल. आणि जसं की तेल पूर्ण खाली सांडलं की आपल्याला त्या पुऱ्या पाकामध्ये टाकायचा आहे. पाक हा हलकासा गरम ठेवायचा, खूप जास्त असा थंड वगैरे राहील अशा पाकामध्ये नाही टाकायचा आहे, कारण की आपल्याला पाक हा पुऱ्यामध्ये आतमंद ॲब्झॉर्ब होईल बा यासाठी आपल्याला हलकासा गरम पाक पाहिजे. तर हे पाकामधल्या पुऱ्या टाकल्या की नंतर बाकीच्या ज्या पुऱ्या बाकीच्या फ्राय करायच्या आहे त्यासुद्धा तेलामध्ये टाकायचं आणि त्यालासुद्धा छानपैकी असा अलटवत पलटवत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता बघू शकता हलक्याशा मस्तपैकी याचा कलर चेंज होईल. आता काढल्या की ताटामध्ये ठेवल्या, झाऱ्यामध्ये काढून नाही का, ताटामध्ये किंवा टिश्यू पेपरवर सुद्धा तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून पूर्ण याच्यामध्ये कसं थोडंसं तेल ना ॲब्झॉर्ब करतात ह्या लवकर. तर त्यासाठी आपल्याला याला टिश्यू पेपरवर किंवा झाऱ्यावरच ठेवायचा आहे आणि नंतर काय करायचं, पाकामध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे पाकामध्ये हलवत थोडंसं हलक्याशा हाताने चमच्याने वगैरे नाही का असं बुडायला लागेल बा, म्हणजे पाक ॲब्झॉर्ब होईल बा असं आपल्याला टाकून ठेवायचं आहे. आणि जसं पाकामध्ये आता बघा तुम्ही काय केलं, पाकामध्ये टाकल्या की 2 मिनटं ठेवायचं त्याला आणि लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवून द्यायचं. मी ह्या कटोड्यामध्ये काढून ठेवल्या होत्या आणि नंतर ज्या बाकीच्या फ्राय केलेल्या आहेत त्या टाकायच्या, म्हणजे बरोबर आपल्याला पुऱ्या सगळ्या पुऱ्या पाक पण ॲब्झॉर्ब करतील आणि मस्तपैकी एकसारख्या ह्या पाकातल्या रसरशीत पुऱ्या तयार होतील. अशा प्रकारे ह्या पाकातल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे आणि बघू शकता किती छानपैकी आणि पाक ॲब्झॉर्ब केलेला आहे आणि अगदी मऊसर लुसलुसीत झालेला आहे. मला खूप जास्त आवडलं. मी फर्स्ट टाईम केला हा, मी खरं सांगत आहे. फर्स्ट टाईम केला बट मला खूप आवडला. नेहमी माझी आई करते तर मला तिच्या हातचं आवडते, बट म्हटलं चला ट्राय करूया. तर परफेक्ट झालेल्या होत्या. मी तिलाच विचारून ही करून बघितलं होतं आणि अशा प्रकारे ही पाकातल्या पुऱ्याची किंवा दही पुऱ्याची रेसिपी तयार झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर टेक केअर, बाय.